नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आतापर्यंत आपण अनुशय केलेसा याबद्दल पाहिलेलं आहे. अनुशय केलेसांची कशा प्रकारे 3 स्टेजेस असतात: अपहिन्न, परिउत्थान आणि व्यतिक्रम. कशा प्रकारे अनुशय केलासा झोपलेल्या अवस्थात असतात, त्यानंतर ते जागृत होतात आणि व्यतिक्रम मध्ये ते ऍक्टिव्ह होऊन कशा प्रकारे अकुशल कर्म आपल्याकडून होत असतं. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामुळे आपल्याला कसं दुःख उत्पन्न होतं ते देखील आपण पाहिलेलं आहे. तर याच अनुशय केलास्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुशय असतात. त्यामध्ये आज आपण पटिकानुसय म्हणजे पटिक आणि द्वेषाचे जे अनुशय असतात ते कशा प्रकारे कार्य करतात आणि त्यांना कसं दूर करायचं हे पाहणार आहोत. तर त्याला व्यापाद पण म्हटलं जातं पालीमध्ये. व्यापाद म्हणजे क्रोध, संताप, द्वेष, कटुता, मनस्ताप, अस्वस्थता हे सर्व प्रकार व्यापाद म्हणजे द्वेषामध्ये म्हटले जातात. व्यापद जिते इमिनांग चित्तम उतिकम्मस दायादो व्यापुरेण प्रकृति विज्जहिति व्यापादो विकारपत्तिया पुदस्सति परं वा पदुसति विनाशति इति पदोसो उभयमेत्तम कोदस्स अधिवचनम. याचा अर्थ असा होतो की जेव्हा व्यापाद उत्पन्न होईल तेव्हा चित्त आपलं शांत स्वभाव त्याग करेल व एखाद्या सडलेल्या घृणास्पद वस्तूप्रमाणे होते. ते आपले व आपल्या जवळील व्यक्तींचे चित्त प्रदूषित करेल आणि व्यापादाला क्रोध आणि राग हा प्रतिशब्द आहे. तर अशा प्रकारे रागाचं व्याख्या भगवान बुद्ध करतात. जेव्हा आपल्या मनामध्ये द्वेष किंवा व्यापाद पटिक उत्पन्न होतो तेव्हा ह्या पटिक फक्त स्वतःपुरता मर्यादित न राहता, द्वेष स्वतःपुरता मर्यादित न राहता आपल्या जवळील व्यक्तींना देखील प्रभावित करत असतो. आपले जे पंचनिवारण आहेत, कामछंद, व्यापाद, थीनमिद्दा, उद्धच्च, कुकुच्च आणि विचिकिच्छा, त्यापैकी व्यापाद एकमेव दोष आहे जो आपल्यामुळे इतर व्यक्तींना देखील प्रभावित करत असतो. कामछंद, थीनमिद्दा, उद्धच्च, कुकुच्च किंवा विचिकिच्छा फक्त आपल्यालाच प्रभावित करत असते, परंतु व्यापाद आपल्यासोबतच आपल्या जवळील व्यक्तींना देखील प्रभावित करत असतो. आणि त्यामुळेच जेव्हा आपल्या चित्तामध्ये व्यापाद उत्पन्न असेल, द्वेष उत्पन्न असेल, पटिक उत्पन्न असेल, याला दोषो देखील म्हटलं जातं. दोषो
तर कुणीही आपला स्वीकार करत नाही, आपल्या जवळ कुणी येत नाही, आणि ह्या द्वेषामुळे इतर लोक देखील त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रती राग उत्पन्न होतो, परंतु ह्या रागाचे उत्पन्न करते आपण असतो. या पट्टिकेमध्ये किंवा व्यापामध्ये अभिज्ञा देखील येतं. अभिज्ञामध्ये म्हटलं तर कवटेसनेस, कपटीपणा किंवा शत्रुत्व, कटुता. तर अशा प्रकारे व्यापात हा आपल्यासोबतच इतरांना देखील प्रभावित करत असतो. जेव्हा एखादा व्यक्ती शत्रुत्व किंवा द्वेषाने प्रभावित असतो, तेव्हा तो व्यक्ती स्वतःचे जे आध्यात्मिक गुण आहेत किंवा स्वतःची जी एक लेवल आहे ती पाहू शकत नाही. जसं की आपण आता धम्म मार्गावरती आहोत, आपण धम्म शिकत आहोत, परंतु तरी देखील कधी आपल्याला आपल्यामध्ये देखील द्वेष उत्पन्न होऊ शकतो, कारण आपण इतके अजून धम्माबद्दल सजग नाही. तर अशा वेळी देखील आपण या द्वेषामुळे विसरून जातो की आपल्यामध्ये जे हे आध्यात्मिक बळ आहे किंवा आध्यात्मिक जाणीव आहे, त्याच्यामुळे आपण याला दूर करू शकतो. त्यासोबतच आपल्या समोरील व्यक्ती, जर आपण द्वेषग्रस्त असू तरी समोरील व्यक्तीबद्दल देखील आपल्या मनामध्ये चुकीचे ग्रह उत्पन्न होतात. त्याची जी एक उंची असते, आध्यात्मिक उंची किंवा त्याचे आध्यात्मिक गुण असतात, ते देखील आपण पाहू शकत नाही. आणि ते न पाहिल्यामुळे किंवा आपण द्वेषग्रस्त किंवा मत्सरग्रस्त किंवा मनस्ताप आपल्या चित्तामध्ये असल्यामुळे आपण त्याच्यावरती उपाय म्हणून एखादी कृती करतो आणि ती कृती आपल्याला योग्य वाटते. जसं की एखाद्याविषयी द्वेष उत्पन्न झाला, राग उत्पन्न झाला, तर आपण त्याला शारीरिक इजा पोहोचवू शकतो. वाणीने आपण अपशब्द बोलू शकतो. तर ह्या ज्या कृती आहेत त्या द्वेषाच्या अंमलाखाली किंवा द्वेषापोटी आपण त्या करत असतो, आणि त्या करत असताना आपल्याला असं वाटतं की हे करणे योग्य आहे. तर अशा प्रकारे द्वेष जेव्हा आपल्या मनामध्ये चित्तामध्ये उत्पन्न होत असतो, तर हा द्वेषापोटी आपण अकुशल आपल्याकडून घडत असतो. एकतर शरीराने आपल्याकडून अकुशल होत असतं, किंवा मनाने अकुशल होत असतं, किंवा चित्तामध्ये अकुशल उत्पन्न होत असतो. तर हा द्वेष अतिशय हायर लेवलचा असेल तर आपल्यामध्ये आपल्याला स्वतःप्रती देखील कधी कधी द्वेष उत्पन्न होतो, आणि आपल्याला वाटतं की आपण काही करू शकत नाही, आपण काही कामाचे नाहीये, आपण एखाद्या विषयावरती आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही, आणि जे काही आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात ते अयोनिसो मनसिकार, म्हणजे ते त्याचं जे रूट कॉज आहे, त्याचं जे मूळ स्वभाव आहे, त्याच्यापासून आपण त्याला पाहू शकत नाही.
तर अशा प्रकारे द्वेषामध्ये जेव्हा माणूस असतो तेव्हा त्याच्याकडून अशा प्रकारे अकुशल कर्म घडत असतं. परंतु हा जेव्हा द्वेष शांत होतो किंवा द्वेष निघून जातो काही काळाने, तेव्हा आपल्याला पुन्हा या गोष्टीचा खेद होत असतो आणि आपल्याला वाटतं की अशा प्रकारची कृती आपल्याकडून घडणं योग्य नाही, आपल्याकडून चूक झालेली आहे. तर अशा प्रकारे व्यापाद आपल्या मनाला, चित्ताला कलुषित करत असतं. त्याच्यावरती एक आवरण, पडदा पडलेला असतो आणि त्या पडद्यामुळे आपण ज्या गोष्टी जशा आहेत त्या आपण पाहू शकत नाही. त्याचं मूळ जे आहे ते देखील आपण पाहू शकत नाही. तर भगवान बुद्ध पुढे सांगतात की 10 प्रकारे आपण आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होऊ शकतो. तर पहिला जो आहे तो म्हणजे एखाद्याने आपल्यासोबत चुकीचे केलेलं आहे असं आपल्याला वाटत असतं. दुसरं जे आहे, एखादा आपल्याप्रती चुकीचं करत आहे असं आपल्याला वाटतं. तिसरं आहे, एखाद्या व्यक्ती पुढे आपल्याशी चुकीचं करणार आहे असं आपल्याला वाटतं. तर अशा प्रकारे हे 3 प्रकार की ज्यांनी आपल्याला आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. दुसरे 3 जे आहेत ते आहेत, आपल्याला वाटतं की आपले जे जवळचे आहेत त्यांच्या प्रती कोणीतरी चुकीचं करत आहे किंवा आपल्या जे जवळचे आहेत, आपल्याला जे आवडते आहेत, त्यांच्या प्रती कोणीतरी चुकीचं करत आहे किंवा आपल्या ज्या जवळचे आहेत, त्यांच्या प्रती कोणीतरी चुकीचं करणार आहे. असे हे 3 प्रकार आहेत की ज्याने आपण त्याच्या प्रती द्वेष उत्पन्न होऊ शकतो. पुढचे जे 3 आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्याला वाटतं की आपल्याला जे न आवडणारे व्यक्ती आहेत, त्यांना कुणीतरी चांगलं करत आहे. त्यांच्या प्रती चांगला व्यवहार करत आहे. नंतरचे आहे की आपल्याला जे न आवडणारे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रती कुणीतरी चांगलं करणार आहे. आणि तिसरं जे आहे, आपल्याला जे न आवडणारे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रती कुणीतरी चांगलं करेल. तर अशा प्रकारे हे पुढचे 3 आणि त्यानंतर जे 10वं आहे ते म्हणजे कशाही प्रकारचं जसं की आपल्याला त्याच्यामध्ये कुठलंही कारण नसतं, कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा परंतु एखादा प्रसंग की जसं की आपण जात असताना वाटेत टेबल आपल्या पायाला लागतं, तर त्या टेबलाप्रती आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. त्या घटनेप्रती आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो किंवा एका रस्त्यामध्ये दगड आपल्याला लागतो किंवा अवेळी पाऊस येतो, जेव्हा आपल्याकडे छत्री नसते किंवा आपण तयारीमध्ये नसतो. तर अशा वेळी देखील आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो. तर आपण इथे पाहू शकतो की फक्त स्वतःप्रतीच नाही, तर इतर आपल्या जवळचे जे व्यक्ती आहे त्यांच्या प्रती जरी कोणी चांगलं करणार नसेल, तरी आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होतो. त्यासोबतच ज्यांचा आपण द्वेष करतो, जे आपल्याला आवडत नाहीत, अशा व्यक्तींच्या प्रती कोणी चांगलं करत असते,
तर त्या चांगल्या करणाऱ्याच्या प्रती देखील आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो. तर अशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो. तर हा जो चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होण्याची जी वेळ आहे किंवा जे कारणं आहेत, त्या कारणामध्येच आपल्याला समजून येतं, की ह्याचं जे रूट कॉज आहे, म्हणजे ह्याचा जो मूळ आहे जे अयोनिसो मनसिकार. अयोनिसो मनसिकार म्हणजे आपण जे ज्या परिस्थितीमध्ये आहे, आपण अयोनिसो मनसिकारचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे मुळापासून जाऊन त्याचं जे कारण आहे, ते कारण आपण पाहू शकत नाही आणि ते पाहू शकल्या नाहीमुळे आपण त्याचा चुकीचा अर्थ आपल्याला वाटतो आणि त्या चुकीच्या अर्थामुळे मग पुढचा जो त्याचा प्रभाव आहे तो होत असतो. तर अयोनिसो मनसिकार हा त्याचा रूट कॉज आहे. आणि अयोनिसो मनसिकार होण्याचा रूट कॉज काय? अविद्या. अविद्या म्हणजे लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. तर आपली काही परिस्थितीमुळे किंवा काही आपले जे स्वभाव आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी आपण समजून घेऊ शकत नाही. त्याला लॅक ऑफ अंडरस्टँडिंग म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपली जी मूळ प्रवृत्ती आहे, कुठलीही गोष्ट त्याच्या मूळ स्वभाव, मूळ जे त्याचं आहे त्याच्यापर्यंत न पाहता आपण अविद्या किंवा लॅक ऑफ अंडरस्टँडिंग जो आपला एक अनुशय केलेसा आहे, त्याने गोष्ट पाहतो आणि मग त्याप्रमाणेच आपण विचार करतो आणि त्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये आणखीन द्वेष उत्पन्न होतो आणि तो द्वेष पुढं आणखीन गहरा होत जातो आणि त्याचा अनुशय बनत असतो. तर हे जे याच्यामध्ये एक पटिकी निमित्त म्हटलं जातं. याचं जे कारण आहे उद्भवण्याचे कारण, अत्ते भिक्खवे पटिक निमित्तं तथा अयोनिसो मनसिकार बहुलिकारो अयम आरो अनुपन्नास वा व्यापादस्य उपपन्नास वा व्यापादस्य धियो भवाय वेपुल्लाय. म्हणजे ज्या घृणा निर्माण करणाऱ्या वस्तू आहेत त्याला पटिकी निमित्त म्हटलं जातं. त्याच्याकडे वारंवार अविवेकी लक्ष देणं. अविवेकी म्हणजे ज्याच्यामध्ये विवेक नाही असं. विवेक नाही म्हणजे आपण प्रज्ञेने त्या गोष्टी पाहत नाही, त्याच्याकडे आपण सजगतेने पाहत नाहीये. आणि अशा गोष्टींकडे वारंवार लक्ष देण्यामुळे ती जे आपला जो दृष्टिकोन आहे त्याचं पोषण होतं आणि त्या पोषणामुळे जे पटिक आहे किंवा व्यापाद आहे त्याची पोषण होतं, त्यासोबतच त्याची वृद्धी होते, म्हणजे ते वाढत जातं. तर इथे आपल्याला अभ्यास करण्यासारखा विषय म्हणजे पटिक निमित्त. पटिक निमित्त म्हणजे वारंवार एखादी जी गोष्ट आपल्याला योग्य वाटत नाही त्याच्याकडे वारंवार लक्ष देणं. म्हणजे जसं की आपल्या मनामध्ये कुणाच्या प्रती द्वेष उत्पन्न झाला, परंतु आपण अजून पूर्णपणे त्या द्वेषाचं चिंतन केलेलं नाहीये, त्या कारणाचं चिंतन केलं नाहीये आणि तो द्वेष आपल्यामध्ये उत्पन्न झाला आहे आणि त्याचं सप्रेस करण्यापेक्षा किंवा त्याला दूर करण्यापेक्षा आपण पुन्हा पुन्हा त्या द्वेषाकडे
लक्ष देत आहे, त्या परिस्थितीकडे लक्ष देत आहे आणि मग अशा वेळी ती ते द्वेष आहे तो बळकट होत आहे, वाढत होत आहे. तर अशा प्रकारे अयोनिसो मनसिकार किंवा अविद्या, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग, त्याच्यामुळे हा व्यापाद आहे तो आपल्यामध्ये उत्पन्न होत आहे आणि बळकट होत आहे. तर इथे भगवान बुद्ध व्यापादला उपमा देतात. फार सुंदर उपमा आहे. जसं की एखाद्याला पित्त पित्त होतं, त्याप्रमाणे भगवान बुद्ध व्यापादाला पित्ताची उपमा देतात किंवा पित्त झालेल्या व्यक्तीची उपमा देतात. जर जसं ज्या प्रकारे पित्ताच्या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला मध किंवा साखर दिली तरी पण त्या पित्त, त्याला किंवा ऍसिडिटी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तर ती ऍसिडिटी झाल्यामुळे त्याला कुठलीही गोष्ट कडू लागते. तर अशा पित्त झालेल्या व्यक्तीला जरी मध किंवा साखर जरी गोड वस्तू जरी दिल्या तरी त्याला ते कडू लागतं. अशा आणि त्याच्यामुळे ते खाऊन तर उलटी देखील करू शकतो. तसंच संतप्त किंवा जो व्यक्ती व्यापादग्रस्त आहे, द्वेषग्रस्त आहे, त्याला कुणीही चांगला उपदेश केला किंवा इव्हन त्याच्या गुरुने जरी उपदेश केला तरी तो सल्ला तो मानत नाही आणि तो त्या गुरुचा सल्ला धुडकावून तिथून निघून जाईल किंवा त्याच्यावरती अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त करेल. तर अशा प्रकारे इथे भगवान बुद्ध व्यापादला पित्ताची उपमा देतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पित्त किंवा ऍसिडिटी झाल्यावरती आपल्याला कुठलीही गोष्ट गोड लागत नाही किंवा सर्व गोष्टी कडू लागतात. त्याप्रमाणेच जेव्हा द्वेषग्रस्त असतो माणूस तेव्हा त्याला देखील कुठलीही गोष्ट चांगली वाटत नाही. इव्हन उपदेश देखील त्यावेळी त्या व्यक्तीला चुकीचे वाटतात किंवा त्याच्या गुरुने दिलेला एखादा धम्माचा उपदेश देखील त्याला योग्य वाटत नाही. तर अशा प्रकारे जो व्यापादग्रस्त किंवा द्वेषग्रस्त व्यक्ती आहे त्याला कुठल्याही गोष्टींचा फरक पडत नाही किंवा कुठल्याही गोष्टी तो समजू शकत नाही. तर अशा प्रकारे पित्त झालेल्या व्यक्तीची एक सुंदर उपमा भगवान बुद्ध व्यापादला किंवा द्वेषग्रस्त व्यक्तीला देतात. तर हे जे व्यापाद आहे किंवा द्वेष आहे किंवा पटिक आहे, ते आपण जेव्हा त्या द्वेषाने ग्रस्त असतो तेव्हा आपण ते पाहू शकत नाही. परंतु महासतिपट्टपान सुत्तमध्ये भगवान बुद्ध उपदेश करतात की संतं वा अज्जतं व्यापादं अति अज्जतं व्यापादोति पजानाति. म्हणजे जो व्यक्ती ध्यान करत आहे किंवा जो व्यक्ती सजग आहे तो व्यक्ती जाणतो की माझ्यामध्ये आता द्वेष उत्पन्न झालेला आहे, माझ्यामध्ये आता द्वेष नष्ट झालेला आहे. अशा प्रकारे तो व्यापाद किंवा द्वेष पूर्णपणे पाहतो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा ते त्याचं जे नष्ट होण्याचं जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे सुरू होत असते. त्यामुळे हा जो द्वेष आहे किंवा व्यापाद आहे हा आपण प्रत्यक्ष पाहणं किंवा अनुभव करणं खूप आवश्यक आहे. तर हे जे पटिकानुसया आहे ही सर्वांमध्ये असते, परंतु
त्याच्या अंमलाखाली, त्या द्वेषाच्या अंमलाखाली आपण ते पाहू शकत नाही. परंतु जर आपण योनिसो मनसिकार म्हणजे आपली पूर्ण मुळापासून आपण त्या गोष्टी पाहू शकतो. त्याचं जे कारण आहे त्याला आपण समजू शकू. तर आपण प्रत्यक्ष जे व्यापाद आहे, द्वेष आहे, पाहू शकतो. आपल्याला क्रोध आहे, राग आहे, द्वेष आहे, हे आपण समजू शकतो. आणि हे समजणंच म्हणजे व्यापादला दूर करणं किंवा द्वेषाला दूर करणं याची संधी आहे. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष जेव्हा आपण द्वेषग्रस्त असू, विकारग्रस्त असू, रागग्रस्त असू, संताप आपल्या मनामध्ये असेल, तेव्हा पटकन जेव्हा आपण अ, अ, सजग होऊ, आपल्या चित्ताकडे लक्ष देऊ, की अशा प्रकारे आता माझ्या मनामध्ये द्वेष आहे, माझ्या मनामध्ये राग आहे, माझ्या मनामध्ये क्रोध आहे. तर ती एक आपल्यासाठी संधी असते, की तो द्वेष आपण पाहू शकू. आणि मग जेव्हा आपण पाहू, तेव्हा आपोआपच अ, काही वेळासाठी आपण त्याला दूर करू शकतो. तर जरी आपण त्याचा जो रूट कॉज आहे, अविद्या किंवा अयोनिसो मनसिकार, तर अविद्या पटकन दूर होत नाही. अविद्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रज्ञेची आवश्यकता असते, विस्डमची आवश्यकता असते. परंतु ज्या क्षणी आपण अ, द्वेषयुक्त चित्त पाहू शकू, रागयुक्त किंवा संतापयुक्त द्वेष चित्त आपण पाहू शकू, त्या क्षणी आपलं जे चित्त आहे योनिसो मनसिकार म्हणजे त्याचं मूळ पाहू शकेल. मूळ म्हणजे अरे याच्यामुळे मी ग्रस्त आहे. अशा प्रकारे जरी आपल्याला त्याचं जे कारण आहे, पुढे जाऊन जेव्हा विपස්සना करू तेव्हा ते कारण आपल्याला समजेल आणि मग ते समूळ नष्ट होईल. तर अशा प्रकारे ज्या क्षणी आपण अ, अ, आपलं देश चित्त पाहू शकू, त्या क्षणी आपण योनिसो मनसिकार सजगता आपल्यामध्ये उत्पन्न होते. आणि या सजगतेमुळे पुढे जे आपला द्वेष वाढण्याची क्रिया आहे किंवा इतरांना दोष देण्याची क्रिया आहे किंवा स्वतःला दोष देण्याची क्रिया आहे, ती थांबते. आणि जे द्वेष आहे त्याची वाढण्याची क्रिया देखील थांबते. आणि अ, वाढण्याची क्रिया थांबल्या क्षणी त्याचा जो अ, ऱ्हास आहे किंवा त्याचं जे कमी होणं आहे ते देखील आपोआप सुरू होत असतं. तर हे अयोनिसो मनसिकार होणे म्हणजेच सजग होणे. जेव्हा आपण अ, ध्यान करत असतो, आपल्या चित्तामध्ये सजगता किंवा माइंडफुलनेस, सती वाढत असते, तर आपोआपच अ, आपल्यामध्ये एक दृष्टिकोन उत्पन्न होतो, की जेव्हा ज्या क्षणी आपल्याला समजतं, की आपल्यामध्ये द्वेष उत्पन्न झालेला आहे, त्या क्षणी आपण सजग होतो आणि आपल्यामध्ये द्वेष उत्पन्न झालेला आहे हे आपल्याला कळतं. आणि त्या कळल्यामुळे आपोआपच पुढचे जे कृती होणार आहेत त्या आपण थांबवू शकतो. अ, आणि त्या थांबण्याला देखील अ, प्रज्ञाच म्हटलं जातं. काही क्षीण म्हणजे एकदम छोट्या प्रकारची प्रज्ञा असते ती. परंतु आपल्याला कळत असतं, की याच्या पुढे जर मी अ, याच्यावरती कृती केली, तर त्याच्यामध्ये माझं नुकसान आहे. इतरांचं देखील नुकसान आहे आणि त्या नुकसानीपासून वाचणं हे देखील आपल्यामध्ये एक प्रज्ञा उत्पन्न झाल्यासारखंच आहे. पुढे आणखीन प्रज्ञा उत्पन्न होते जेव्हा आपण अ, विपස්සना करतो. त्याचं मूळ कारण आपल्याला समजू शकतं, की आपली जी आसक्ती आहे,
स्वतःप्रती, इतरांप्रती, पंचस्कंदाप्रती आणि ह्या आसक्तीमुळे आपल्यामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो. हे जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहू तेव्हा जे आसक्ती किंवा सॉरी व्यापाद उत्पन्न करण्याची जी कारणं आहेत ती आपण समूळ नष्ट करू शकू. ती हायर लेवलची प्रज्ञा आपल्यामध्ये विकसित होते. पण त्यापूर्वी जी आपली सती किंवा माइंडफुलनेसमुळे एक छोटीशी प्रज्ञा आपल्यामध्ये उत्पन्न होते आणि आपण स्वतःला अकुशल करण्यापासून वाचवू शकतो. सोबतच इतरांप्रती देखील अकुशल पासून वाचवू शकतो. शिवाय इतरांना इतरांच्या मनात देखील द्वेष उत्पन्न होण्यापासून आपण वाचू शकतो. तर अशा प्रकारे फक्त सती किंवा जागरूकता आपल्यामध्ये किंवा योनिमध्ये शिकार आपल्यामध्ये उत्पन्न झाल्यामुळे आपण व्यापात किंवा द्वेषाला काही काळासाठी दूर ठेवू शकतो. तर हे काही काळासाठी दूर ठेवणं हे फार उपयोगाचं आहे. कारण आपण त्याला पटकन कृती करत नाही, प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि प्रतिक्रिया न केल्यामुळे त्याचं जे संवर्धन आहे किंवा त्याची जी वाढ आहे ती देखील आपण थांबवत असतो. तर यासोबतच भगवान बुद्ध आणखीन काही उपाय सांगतात की ज्याने आपण जी द्वेष आहे तो आपण दूर करू शकतो. तर संयुक्त निकायमध्ये भगवान बुद्ध सांगतात की 6 कृती आहेत किंवा उपाय आहेत ज्याने आपण व्यापाद किंवा पटी किंवा द्वेष याला दूर ठेवू शकतो. काही काळासाठीच, परंतु टेम्पररी, परंतु त्यांना आपण दूर ठेवू शकतो. तर पहिला जो उपाय आहे तो आहे मेता निमित्तस्य उग्गह. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण मेत्ता ध्यान करतो आणि मेत्ता ध्यान केल्यामुळे आपोआपच आपल्यामध्ये जो द्वेष आहे कोणाच्याही प्रती तो द्वेष आपण पूर्णपणे दूर करू शकतो. तर मेत्ता करण्याचे जे 11 फायदे आहेत त्याच्यामध्ये एक फायदा म्हणजे आपण आपल्यामधला द्वेष किंवा व्यापाद दूर करू शकतो. तर म्हणूनच मेत्ताला आनापानसतीचं सहाय्यक ध्यान म्हटलं जातं. कारण जे 5 निवारण आहेत त्यातलं दुसरं जे निवारण आहे व्यापाद, त्याला दूर करण्यासाठी मेत्ता सहाय्यक असतं. तर हा जो पहिला उपाय आहे मेत्ता निमित्तस्य उग्गह म्हणजे मेत्ता ध्यान आपल्यामध्ये विकसित करणे. दुसरं जे आहे मेत्ता भावनानुयोग. मेत्ता भावनानुयोग म्हणजे नेहमी मेत्ता जी आहे तिचा वारंवार उपयोग करणे, त्याला प्रयोगात आणणे. फक्त ध्यान करताना आपण मेत्ता करू, परंतु ते काही काळासाठी आपण जो द्वेष आहे त्याला सप्रेस करू शकतो. परंतु मेत्ता भावनानुयोग म्हणजे जसं की बद्रीज्ञानश्री यांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा तुम्ही एखाद दिवशी बाहेर जाल तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही मेत्ता करायची. म्हणजे तुम्ही बिल्डिंग पाहिली, बिल्डिंगला मेत्ता. एखादं वाहन पाहिलं, वाहनाला मेत्ता. एखादं घर पाहिलं, घराला मेत्ता. एखादा व्यक्ती पाहिला, त्याला मेत्ता. एखादी झाड पाहिलं, त्याला मेत्ता. एखादा प्राणी दिसला, त्याला मेत्ता. तर अशा प्रकारे मेत्ता भावनानं योग म्हणजे आपल्यामध्ये संपूर्ण जेव्हा आपण जागृत आहोत, जेव्हा आपण ध्यान नाही करत आहोत त्यावेळी देखील आपण
मेत्ता ध्यानाचा सराव करायचा आणि मेत्ता ध्यानाचा असा सराव केल्याने मग आपल्यामध्ये अ, अशी द्वेष उत्पन्न होण्याची अ, स्थितीच येत नाही की ज्याने आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होईल. तर अशा प्रकारे अ, हा जो दुसरा उपाय आहे मेत्ता भावना अनुयोग. तिसरा जो उपाय आहे कम्मसकता. कम्मसकता म्हणजे आपल्याला माहिती आहे की कम्म आणि त्याचे विपाक प्रत्येक व्यक्तीला भोगावेच लागतात. तर अशा प्रकारे जर मी एखादं द्वेषापोटी कर्म केलं तर त्या कर्माचे विपाक देखील मलाच भोगावे लागतील. ते त्याने मला आणखीन दुःख होणार आहे. तर अशा प्रकारे जेव्हा कर्म आणि त्याचे विपाक या दृष्टिकोनातून आपण द्वेष आणि द्वेषावर मुळे होणारी प्रतिक्रिया याच्या विषयी जेव्हा आपण विचार करू, चिंतन करू, तेव्हा आपोआपच जे द्वेषापोटी आपल्याकडून जे अकुशल घडणार आहे त्याच्यावरती आपोआपच आपले निर्बंध येतील किंवा आपण हे करणार नाही. कारण द्वेषापोटी आपण जर एखाद्याला शारीरिक इजा केली किंवा एखाद्याला वाणीने इजा केली किंवा मनामध्ये त्याच्याविषयी द्वेष भावना आपल्यामध्ये उत्पन्न झाली, तर त्या सर्वाचे विपाक आपल्याला पुन्हा कधी ना कधी प्राप्त होणारच आहेत आणि त्या विपाकांमुळे आपल्या मध्ये दुःख उत्पन्न होणार आहे. तर एक आपली जी कृती आहे त्या कृतीमुळे आपण अ, अनेक दुःखांना जन्म देऊ शकतो, जन्म देत आहे. तर हे जी कम्मसकता आहे अ, हे जेव्हा आपण पाहू शकू, आपण त्याच्यावरती चिंतन करू शकू, तेव्हा आपल्यामध्ये अं, आपण नक्कीच त्या द्वेषापासून दूर राहू शकतो. चौथं जे आहे पटिसंकानुबहुल. पटिसंकानुबहुल सक्त म्हणजे वारंवार अ, अ, ही जी कृती आहे अ, अ, आणि वेगवेगळे उपाय आहेत ते आपण करत राहायचे. अ, कसं काय आपण द्वेषाकडून किंवा व्यापादकडून दूर राहू शकू, अ, व्यापादला समजू शकू. अ, ही जी कृती आहे, ही जी ॲक्शन आहे अ, त्याला अ, मेत्ता अ, किंवा कर्माच्या एक प्रभावामुळे किंवा योनिसोमनसिकार हे वेगवेगळे अ, उपाय वापरून आपण त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे पटिसंखा अनुभव कला. 5वं जे आहे कल्याण मित्रता. कल्याण मित्रता म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे जे आपल्याला धम्म शिकवतात आपले जे गुरु आहेत त्यांची जी त्यांनी जी आपल्याला शिकवलेलं आहे तर जेव्हा आपण कल्याण मित्राच्या संगतीमध्ये असतो, जेव्हा आपण त्यांच्या सोबत असतो, तेव्हा जर एखाद्या गोष्टी एखाद्या गोष्टीच्या प्रती आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होतो आणि त्या द्वेषामुळे आपल्याकडून एखादी कृती होत असते, तेव्हा कल्याण मित्र नक्कीच आपल्याला दाखवून देतात की अशा प्रकारे तुझ्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झालेला आहे. तू सजग नाहीयेस. तुझ्यामध्ये योनिसोमनसिकार उत्पन्न आहे आणि ते पुढील जी आपली कृती आहे त्या द्वेषाप्रती किंवा व्यापादाप्रती अ, ते आपल्या लक्षात आणून देतात आणि लक्षात आणून दिल्यामुळे आपण पुढे अ, त्यावर कृती करण्याशी आपण थांबत असतो. तर म्हणूनच कल्याण मित्र खूप आवश्यक असतात. ते वेळोवेळी आपल्याला जे आपल्या चुका आहेत किंवा आपले जे अ, दुर्गुण आहेत किंवा आपल्या ज्या अ, आपले जे दोष आहेत ते वारंवार आपल्याला अ, दाखवून देतात आणि
ते दाखवून दिल्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त पुढची कृती करत नाही आणि जे अकुशल आहे ते होण्यापासून आपण वाचत असतो, आपण आपल्याला दूर ठेवायचं असतो. त्यानंतर 6वा आहे सप्पाय कथा. सप्पाय कथा म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आपल्याला धारण करता येतात, धारण करणं आवश्यक आहे. त्या सर्व गोष्टी आपण धारण करायच्या आहेत. ज्या गोष्टींपासून आपल्याला आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होईल किंवा परिस्थिती अशा प्रकारची उत्पन्न होईल, त्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. जसं की आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रती द्वेष आहे, तर त्या व्यक्तीच्या प्रती जो आपल्या चित्तामध्ये द्वेष आहे, त्या द्वेषाला कारणीभूत काही आपले विचार आहेत, काही परिस्थिती आहे, काही घटना आहेत. तर त्या सर्व गोष्टींचं आकलन करून हा अ, माझ्या चित्तामध्ये ह्या व्यक्तीच्या प्रती द्वेष काय आहे, का आहे, याचं कारण शोधणं, त्याच्यावरती विचार करणं, चिंतन करणं आणि त्याच्या विपरीत त्या व्यक्तींमध्ये काय गुण आहे, त्या 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 गुणांचं चिंतन करणं, त्याचा विचार करणं. एखाद्या प्रसंगी जो व्यक्ती आपल्याला आवडत नाही, त्यांनी कधीतरी आपल्याला मदत केलेली असेल किंवा आपल्याला सहायता केली असेल, त्या गोष्टीचं चिंतन करणं, त्या गोष्टीचा विचार करणं. तर अशा पॉझिटिव्ह गोष्टी, एखादी परिस्थिती असेल, या परिस्थितीमुळे आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न झाला असेल, परंतु तीच परिस्थिती इतरांसाठी लाभदायक होत असेल, जसं की पाऊस आहे ना, पावसामुळे आपली तारांबळ होत असेल किंवा अडचण होत असेल, परंतु त्याच पावसामुळे झाडांना झाडांसाठी तो चांगला पाऊस असतो. शेतकरी असते त्यांच्यासाठी चांगला पाऊस असतो. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंग करून देखील आपण आपल्या चित्तामध्ये कधीही द्वेष उत्पन्न होणार नाही. अशी परिस्थिती आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध व्यापाद म्हणजे द्वेष, द्वेष उत्पन्न होण्याची कारणं, तो उत्पन्न झाल्यावरती व्यक्तीची स्थिती कशी असते आणि त्याच्यावरती उपाय हे भगवान बुद्धांना सांगितलेले आहे. तर हा जो व्यापाद आहे, हा पंचनिवारणमधला दुसरा अडथळा आहे आपल्या ध्यानातला. तर अशा प्रकारे चिंतन करून आपल्या चित्तामध्ये आपण द्वेष दूर ठेवण्याची प्रयत्न केले पाहिजे. आपल्या चित्तामध्ये द्वेष आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. कारण आपली जी मानसिकता असते, आपला जो विचार करण्याची क्षमता असते, जेव्हा आपण या द्वेषामध्ये असतो किंवा एखादा दोष आपल्यामध्ये असतो, एखादा दुर्गुण आपल्यामध्ये असतो, तर आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे अशा प्रकारचा दोष किंवा दुर्गुण माझ्यामध्ये आहे हे आपण नाकारत असतो. आपण ह्या गोष्टी स्वीकारत नाही. तर हा सर्वात मोठा आपला दोष आहे आणि हे होत असतं अविद्येमुळे. तर हे आपण समजून घेणं आवश्यक आहे, की आपल्यामध्ये विद्या अजून उत्पन्न झालेली नाही, प्रज्ञा अजून उत्पन्न झालेली नाहीये. जरी आपण धम्म मार्गावरती असलो, तरी स्वाभाविक आहे, आपण मनुष्य आहोत. मनुष्यामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये पटिघानुसय असतंच. हा अनुसय असतोच. आणि हा कुठल्याही कारणामुळे, परिस्थितीमुळे तो ट्रिगर होऊ शकतो आणि तो अपहिन्न परिउत्थान
आणि वितिकम्म या प्रकारे उत्पन्न होऊन वितिकम्ममध्ये आपल्याकडून अकुशल घडू शकतं. तर हे सर्व गोष्टी जेव्हा आपण स्वीकारल्यामुळे आपोआपच आपल्यामध्ये योनिसो मनसिकार म्हणजे आपण त्याचं चिंतन करून मूळ शोधण्याचा प्रयत्न करू. जेव्हा आपल्याला समजेल की हा माझ्यामध्ये द्वेष आहे, माझ्यामध्ये कुणाप्रती राग आहे, क्रोध आहे, जेव्हा असं आपण प्रत्यक्ष समजू, तेव्हा आपोआपच आपण त्याची पुढची जी वाढ आहे ती थांबवू आणि पुढची वाढ थांबवल्यामुळे आपोआपच अ, सध्याचा जो द्वेष आहे तो तर कमी होतोच, परंतु भविष्यामध्ये जे काही द्वेष उत्पन्न होणार आहे, त्याला देखील आपण अटकाव करत असतो, त्याला आपण थांबवत असतो. तर हे सगळं खूप आवश्यक आहे आपल्यामधून पूर्णपणे द्वेष नष्ट करण्यासाठी. तर ही एक नेहमीप्रमाणे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. वारंवार आपल्याला हे करणं आवश्यक आहे. एकदा आपण पाहिलं की आपल्यामध्ये द्वेष आहे, तर तो पूर्णपणे नष्ट होतो. वारंवार जेव्हा-जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती किंवा वेळ उत्पन्न होईल, तेव्हा वारंवार आपल्याला आपल्याकडे पाहणं आवश्यक आहे, की माझ्यामध्ये द्वेष उत्पन्न झालेला आहे आणि अ, असं पाहिल्याने आपोआपच तो द्वेष आपण दूर करत असतो. तर अशा प्रकारे हा जो आपल्या निब्बाणातला एक अडथळा आहे, त्याला आपण प्रज्ञेने दूर करायचा आहे. पण ती प्रज्ञा उत्पन्न होण्यापूर्वी अ, काही उपाय आहेत, ते आपल्याला अ, अंमलात आणणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हा व्यापात एक अडथळा अ, आपल्या सर्वांमधून दूर हो आणि हा अडथळा दूर झाल्यामुळे पुन्हा मग आपल्याला हा जो निब्बाणाचा मार्ग आहे तो प्रशस्त होऊन आपण सर्वांना निब्बाण प्राप्त हो. या नोटवरती आजचा जो विषय आहे तो संपत आहे. साधू, साधू, साधू.